मानवाच्या आयुष्यात सुखदुःख हे सावलीसारखं असतं. ज्यांच्याकडे अफाट संपत्ती, यश, प्रतिष्ठा आणि सत्ता आहे, त्यालाही कधी ना कधी दुःखाचा सामना करावाच लागतो. अंबानी हे नाव भारतात केवळ एका कुटुंबाचे नव्हे, तर उद्योग, मेहनत आणि स्वप्ने आणि जागतिक पातळीवर यशाचे प्रतीक मानले जाते. पण या तेजस्वी यशामागे कधी ना कधी दुःखाचा डोंगर कोसळतो. हा विचार आपल्याला माणूस म्हणून थांबवून आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. सामाजिक अशी धारणा असते की श्रीमंत माणसाला सर्व दुःखापासून दूर ठेवते. मोठे घर, सुरक्षितता, उत्तम आरोग्य सेवा, सर्वोत्तम शिक्षण हे सगळे असल्यावर दुःख कुठून येणार? पण वास्तव वेगळं सांगते. दुःखाला बँक बॅलन्सची भीती नसते. ते नात्यांच्या तणावातून, अपेक्षातून, ओझ्यातून, जबाबदाऱ्यांच्या दडपणातून आणि सावलीतून एका चुकीच्या निर्णयाने, एखाद्या अपघाताचे किंवा नात्यातील तुटलेल्या धाग्यांचे पडसाद दूरवर उमटतात. यश जितके मोठे, अपेक्षा तितक्या प्रचंड आणि त्यामुळे मानसिक दडपणही अधिक. दुःख अनेक रूपात येते. कधी ते प्रिय व्यक्तीच्या आजारपणाचे असते, कधी नात्यातील दुराव्याचे असते, तर कधी कामाच्या जगातील अपयशाचे. उद्योग विश्वात निर्णय क्षणोक्षणी घ्यावे लागतात. लाखो लोकांच्या उपजीविकेचा भार, बाजारातील स्पर्धा, जागतिक घडामोडी या सगळ्यांच्या मध्यभागी उभे राहून घरातील शांतता जपणे हे सोपे नाही. अशा वेळी घरातील एखादा आधार ढासळला तर दुःखाचा मानवता संपत्ती माणसाला मोठे करते, पण दुःख माणसाला माणूस बनवते. जेव्हा श्रीमंत कुटुंबावर संकट येते तेव्हा सामान्य माणसालाही जाणवते की वेदना सर्वांच्या वाट्याला सारख्याच येतात. फरक इतकाच असतो की काही जण त्या वेदना कॅमेऱ्यापासून दूर जगतात, तर काहींच्या वेदना जगासमोर उघड्या पडतात. दुःखाच्या काळात कुटुंब, मूल्य आणि सहानुभूती याचे खरं महत्त्व कळते. अफाट यश असूनही शेवटी माणसाला जवळच्या माणसांची गरज असते. समजून घेणारा हात, आधार देणारे शब्द आणि शांततेचा क्षण. अंबानीसारख्या कुटुंबासाठीही हेच सत्य लागू होते. संकटात उभे राहून एकमेकांना सावरणे, चुकातून शिकणे आणि पुढे जाण्याची ताकद गोळा करणे ही खरी संपत्ती. समाजानेही अशा प्रसंगी संवेदनशील असणे गरजेचे आहे. अफवा, तर्क वितर्क आणि नकारात्मक चर्चा दुःख वाढवतात. त्याऐवजी सहानुभूती, आदर, संयम दाखवला तर माणुसकी जिवंत राहते. प्रसिद्धीच्या झगमगाटामागे ही माणसेच असतात, हसणारी, रडणारी, आशा ठेवणारी. शेवटी अंबानीवर कोसळलेला दुःखाचा डोंगर हा केवळ एका कुटुंबाचा विषय नसून मानवी आयुष्याचा आरसा आहे. तो आपल्याला शिकवतो की यशाच्या शिखरावर असतानाही पाय जमिनीवर ठेवावेत, नाती जपावीत आणि संकटात धीर असावा. प्रश्न इतकाच नाही की आपण त्याला कसे सामोरे जातो. या विचारातून आपण एक सकारात्मक निष्कर्ष काढू शकतो. दुःख तात्पुरते असते. ती शिकवण माणसाला अधिक संवेदनशील आणि जबाबदार आणि अधिक मानवी बनवते आणि कदाचित ही खरी समृद्धी आहे. भारतीय उद्योग जगात अंबानी हे नाव केवळ संपत्तीचे किंवा यशाचे प्रतीक नसून ते संघर्ष, कष्ट, दूरदृष्टी आणि धाडस यांचे प्रतीक आहे. या नावामागे उभं असलेला महान व्यक्ती म्हणजे धीरूभाई अंबानी. एका साध्या कुटुंबातून येऊन त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीसारखी भव्य कंपनी उभी केली. मात्र 6 जुलै 2002 रोजी त्यांचे अचानक निधन झाले. ही घटना अंबानी कुटुंबियासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक अत्यंत दुःखदायक क्षण ठरली. धीरूभाई अंबानी संघर्षातून यशापर्यंतचा थोडक्यात प्रवास. धीरूभाई अंबानी यांचा जन्म गुजरातमधील चोरवाडा या छोट्या गावात झाला. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या धीरूभाई लहान वयातच मेहनतीचे महत्त्व ओळखले. त्यांनी एमएनमध्ये नोकरी केली आणि तेथून व्यवसायाकडे प्राथमिक धडे घेतले. भारतात परत आल्यावर त्यांनी छोट्या भांडवलातून रिलायन्सची सुरुवात केली. कापड, पेट्रोकेमिकल्स, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रात त्यांनी रिलायन्सचा विस्तार केला. 1986 साली धीरूभाई अंबानी यांना पहिला स्ट्रोक आला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली, परंतु पूर्णपणे बरी झाली नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. व्यवसायातील निर्णय, कंपनीची दिशा, कर्मचाऱ्यांशी संवाद हे सर्व त्यांनी शक्य तितक्या ताकदीने सुरू ठेवलं. परंतु वय आणि आजार यांचा परिणाम हळूहळू वाढत गेला. त्यांच्या प्रकृतीबाबत अंबानी कुटुंब चिंतेत होते. तरीही देशाला आशा होती की धीरूभाई पुन्हा एकदा संकटावर मात करतील. 6 जुलै 2002 रोजी मुंबईत धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. ही बातमी पसरताच संपूर्ण देशात शोककळा पसरली. उद्योग जगात, राजकारणात, सामान्य जनता सर्वजण स्तब्ध झाले. ज्यांनी भारताला उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवर ओळख दिली असा नेता अचानक आपल्यातून निघून गेला होता. अंबानी कुटुंबियांसाठी हे केवळ कुटुंब प्रमुख नव्हता, तर तो मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ हरपल्याचा मोठा आघात होता. धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी आणि मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यावर मोठी जबाबदारी आली. रिलायन्स सारख्या विशाल साम्राज्याला पुढे नेणे सोपे नव्हते. वडिलांचा आधार अचानक गेल्यामुळे भावनिक दुःखाबरोबरच व्यवस्थापनाची मोठी कसोटी त्यांच्यासमोर उभी राहिली होती.
आणि याच कठीण काळामध्ये कुटुंबात मतभेद निर्माण झाले आणि पुढे रिलायन्स समूहाचे विभाजन झाले. हे विभाजनही अंबानी कुटुंबासाठी एक वेदनादायक अध्याय ठरले. वडिलांचे स्वप्न एकसंघ कुटुंब आणि एकसंध उद्योग समूहाचे होते आणि त्यांच्या जाण्यानंतर काही वर्षातच ते स्वप्न तुटल्यासारखे वाटले. धीरूभाई अंबानी यांचे निधन हे केवळ कौटुंबिक शोकांतिका नव्हती, तर भारतीय उद्योग विश्वात मोठा धक्का होता. त्यांनी उद्योग करण्याची पद्धत बदलली. मोठं स्वप्न पाहणे, जोखीम घेणे आणि सामान्य माणसाला आर्थिक प्रवाहात सामील करणे हे त्यांनी भारताला शिकवले. त्यांच्या निधनानंतर अनेक उद्योजकांनी असे म्हटले की भारताने आपला उद्योग गुरु गमावला आहे. त्यांच्या विचारांच्या, धोरणांचा आणि धाडसाचा अभाव काही काळ जाणवत राहील. ही घटना दुःखद असली तरी अंबानी कुटुंबियाने या दुःखातून उभारी घेतली. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीला नव्या उंचीवर नेले. जिओ, रिटेल, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक यामुळे कंपनी अधिक मजबूत झाली. हे सर्व धीरूभाई अंबानी यांच्या स्वप्नाचेच पुढचे पाऊल होते. यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की महान व्यक्ती जातात, पण त्यांचे विचार आणि स्वप्ने जिवंत राहतात. अंबानी कुटुंबातील सर्वात दुःखदायक घटना म्हणून धीरूभाई अंबानी यांचे निधन कायम लक्षात राहील. ही घटना वेदनादायक असली तरी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनाने आपल्याला शिकवले की साध्या गरिबीतूनही असाधारण यश मिळवता येते. धीरूभाई अंबानी शारीरिकरित्या आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या उभारलेल्या साम्राज्यात आज लाखो लोकांचे प्रेरणेत जे आजही जिवंत आहेत. त्यामुळे ही दुःखद घटना असूनही ती भारताला उद्योग इतिहासात अमर अध्याय बनलेली आहे. मानवी जीवन म्हणजे संघर्षाची अखंड मालिका आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अपयश, दुःख, निराशा आणि अडचणी येतात. अशा वेळी मन खचते, आत्मविश्वास कमी होतो आणि हार मानावी लागते असे वाटते. पण जीवनात यश मिळवायचे असेल तर एकच मंत्र लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे हार मानू नका. हार मानणे म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर संशय घेणे. अनेक वेळा आपण पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरतो आणि लगेच प्रयत्न सोडून देतो. मात्र यश हे कधीच सहज मिळत नाही. थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवा शोधण्यासाठी हजारो अपयशांचे प्रयोग केली, तरीही त्यांनी हार मानली नाही. शेवटी त्यांचा एक प्रयत्न सफल झाला आणि जगाला एक महान शोध मिळाला. यावरून हे स्पष्ट होते की अपयश हे यशाकडे नेणारे पहिले पाऊल आहे. आणि तुम्ही सुद्धा अशा कोणत्या दुःखद प्रसंगासोबत दोन हात केले आहेत, त्यावर लढा दिला आहे आणि आज तुम्ही ठामपणे उभे आहात, असा कोणता किस्सा असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि अशाच जीवनात बदल आणणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत.